आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वेळ आणि दिवस व्यवस्थित कळावा म्हणून घड्याळ आणि कॅलेंडर हे आपण लावत असतो. शिवाय आपण अशा जागी लावतो की जिथून ते आपल्याला सहजपणे दिसावं. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घरात लावलेल्या घड्याळाची आणि कॅलेंडरची जागा हे बरंच काही सांगून जातं. काही लोकांच्या मते तर घड्याळ कधीही कोणाला गिफ्ट करू नये, म्हणजे भेट म्हणून देऊ नये. कारण घड्याळ हे आपल्याला वेळ दाखवत असतं. अशा वेळी आपली चांगली आणि वाईट वेळ दोन्हीही घड्याळाशी संबंधित असते. त्यामुळे आपली चांगली वेळ दुसऱ्याला मिळाली तर उत्तमच, परंतु वाईट वेळ ही दुसऱ्याला कधीही मिळू नये असं साहजिकच प्रत्येकाला वाटू शकतं आणि म्हणूनच दुसऱ्याला घड्याळ गिफ्ट देऊ नये. अर्थात हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे. आपल्या घरात कोणत्या दिशेला घड्याळ व कॅलेंडर असावं हे मी तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लगेच लाईक करा. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात कोणत्या दिशेला घड्याळ व कॅलेंडर असावं, तर दक्षिण या दिशेला घड्याळ व कॅलेंडर कधीही लावू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. कारण ही दिशा यमाची म्हणजे मृत्यूच्या देवतेची संबंधित दाखवली आहे. शिवाय ही दिशा आयुष्यात अति अडचणीची मानली जाते. त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये देखील वाढ होऊ शकते असं वास्तुशास्त्र मानतं. म्हणून वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला घड्याळ व कॅलेंडर लावणे टाळावे. कारण ही दिशा नकारात्मक ऊर्जा आणते आणि धन समृद्धीसाठी अशुभ मानली जाते. तसेच मुख्य दाराच्या वर म्हणजे चौकटीच्या वरती देखील घड्याळ व कॅलेंडर लावू नये. त्यामुळे घरातील व्यक्तीमध्ये तणाव वाढू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे घड्याळीचा काच कधीही फुटलेला नसावा. फुटलेले घड्याळ घरात कधीही ठेवू नये आणि तसेच बंद पडलेले घड्याळ देखील घरात ठेवू नये. काही वेळा ही वेळ मागे पडलेली दिसते, तशी तर घड्याळ घरात बिलकुल ठेवू नये. योग्य व अचूक वेळ दाखवणारे घड्याळ असावे. घड्याळाची वेळ पुढे असेल तरी चालेल, पण मागे नसावी. घड्याळावरती धूळ जमलेली नसावी. वेळोवेळी घड्याळ स्वच्छ करावं. आणि कॅलेंडर हे देखील आपल्या घरात असायलाच पाहिजे. छोटं का होईना पण कॅलेंडर असावं. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात कॅलेंडर असणं शुभ मानलं जातं. आणि बघा, वास्तुशास्त्रांचे नियम आपल्याला 100% जरी नाही जमले तरी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. जसं की घराच्या मुख्य दरवाजा, घरामध्ये गॅस शेगडी, पाण्याचा हंडा किंवा मग फिल्टर आणि घराचा मुख्य दरवाजा या तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या शास्त्रानुसारच व्हायला पाहिजेत. तर आता घड्याळ आणि कॅलेंडर लावण्यासाठी शुभ दिशा कोणती? तर घरात घड्याळ व कॅलेंडर लावण्यासाठी उत्तर, पूर्व व पश्चिम दिशा उत्तम मानल्या जातात. कारण या दिशा सकारात्मक ऊर्जा आणतात. उत्तर दिशा ही कुबेर यांची दिशा असल्याने येथे घड्याळ व कॅलेंडर लावल्यास घरात पैसा येतो आणि आर्थिक प्रगती होते असे मानले जाते. घराचा मुख्य दरवाजा या दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिशेला तिजोरी असणे देखील शुभ आहे. आणि घरात उत्तर दिशेला नेहमी स्वच्छ आणि मोकळे वातावरण ठेवावे. असे केल्याने धनलाभ होतो. म्हणून तुम्ही उत्तर दिशेला देखील कॅलेंडर व घड्याळ लावू शकता. आता पूर्व दिशा. पूर्व दिशा ही अत्यंत शुभ मानली जाते. कारण पूर्व दिशेला सूर्य उगवतो, ज्यामुळे सकारात्मकता घरात येते. आणि पूर्व किंवा ईशान्य दिशेला देवघर असणे देखील खूप शुभ मानले जाते. तर तुम्ही पूर्व किंवा ईशान्य दिशेला सुद्धा कॅलेंडर लावू शकता आणि घड्याळ देखील लावू शकता. तसेच पश्चिम दिशेला कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. पश्चिम दिशा ही प्रगती आणि समृद्धीशी संबंधित दाखवली आहे. पैसा टिकतो, आजारपण येत नाही, लक्ष्मी स्थिर राहते, आपण कर्जबाजारी होत नाही. आणि तसेच जुन्या वर्षाचे कॅलेंडर देखील घरात ठेवू नये. नवीन वर्ष सुरू होताच ते कॅलेंडर आपण कशासाठीही वापरून टाकावे किंवा मग घरात तर ठेवूच नये. तसेच जुन्या कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर देखील अडकू नये. आणि मुख्य दरवाजाच्या मागे सुद्धा कॅलेंडर कधीही लावू नये. कारण आपल्या घराच्या मुख्य दरवाजातूनच सकारात्मकता, नकारात्मकता आपल्या घरात येत असते. कधीकधी त्या नकारात्मकतेच्या काही गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो
आपल्या कॅलेंडरवर परिणाम होतो आणि परिणामी आपल्यावर परिणाम होतो. म्हणूनच घराच्या मुख्य दरवाजा मागे देखील कधीही कॅलेंडर लावू नये. आता उत्तर, पूर्व आणि पश्चिम या दिशेला तुम्ही घड्याळ व कॅलेंडर लावू शकता, परंतु दक्षिण दिशेला कधीही कॅलेंडर व घड्याळ लावू नका. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.